सुरू. आगामी येणाऱ्या नाशिक महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ 1 अंतर्गत 25 सराईत गुन्हेगारांना 2 वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आहे. अजूनही याच्यामध्ये 20 प्रपोजल हे तडीपारच्या संदर्भामध्ये त्याचं कामकाज करण्याचं काम चालू आहे. आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या निर्भय वातावरणामध्ये करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा एक कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 25 लोकांच्या तडीपारच्या ऑर्डर या ठिकाणी काढण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशन 5, मुसरूळ पोलीस स्टेशन 6, भद्रकाली पोलीस स्टेशन 8, मुंबई नाका पोलीस स्टेशन 4, सरकारवाडा पोलीस स्टेशन 2 असे आरोपी या ठिकाणी आहेत. सर्व सराईत गुन्हेगार आहेत आणि त्या लोकांना नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येण्यास बंदी करण्यात आलेली आहे. एकूण या ठिकाणी इलेक्शन पार्श्वभूमीवरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये देखील काही आरोपींची तडीपार करण्याचं प्रस्तावित आहे. त्याची साधारणतः संख्या ही 175 पर्यंत आहे. येणारी पूर्ण निवडणुका ह्या निर्भय वातावरणामध्ये पार पडण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील अशी कारवाई सुरू राहणार आहे.